तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशली गृहिणींसाठी होणार आहे, ज्या दिवस रात्र घरामध्ये काम करत असतात, कंटिन्यू कामामध्ये व्यस्त असतात आणि म्हणतात की अरे यार मला कामातून वेळ मिळत नाहीये, मी कसं स्वतःकडे लक्ष देऊ. असं अजिबात करायचं नाहीये. आपण काय होतं ना, प्रत्येक वेळेस आपण काम करत राहतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि काही दिवसांनी आपल्याला ते जो इफेक्ट आहे ना तो आपल्या स्किनवरती दिसायला लागतो. आपलं काय होतं की जास्त आपल्या एजपेक्षा जास्त आपली स्किन जी आहे ती एजेड दिसायला लागते आणि ह्याच्यामुळे आपल्याला स्वतःला वाटतं की अरे यार मी तर आता माझं एज झालंय असं वाटायला लागलंय, माझ्या स्किनवरती अजिबात ग्लो राहिला नाहीये. याच्यामुळे आपल्याला कुठेतरी मनामधून नर्वस फील व्हायला लागतं. असं अजिबात करायचं नाहीये. जरी तुम्ही हाऊसवाईफ असाल, घरातच असाल दिवसभर, तर स्वतःसाठी फक्त 10 ते 15 मिनिटं डेली द्यायची आहे. सकाळचा जो स्किन केअर रुटीन आहे तो छान असा फॉलो करायचा आहे. कामं तर कसं आहे ना, आयुष्यभर सगळ्यांना कामच असतात, दिवस रात्र कामही करायचेच असतात. फक्त सकाळचे 10 ते 15 मिनिटं तुम्ही स्वतःसाठी द्या आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट बघू शकता. इतका छान असा रिझल्ट मिळणार आहे. अगदी तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाहीत आणि आपली स्किन जी आहे ती छान अशी हेल्दी दिसण्यासाठी, ग्लोईंग दिसण्यासाठी छान अशी मदत होते. फक्त तुम्हाला अगदी काही करायचं नाहीये. फक्त 5 ज्या स्टेप्स आहेत, 5 ज्या बेसिक टिप्स आहेत त्या छान अशा फॉलो करायच्या आहेत आणि त्याप्रमाणे छान असं स्किन केअर रुटीन जो आहे तुम्हाला छान असं फॉलो करायचा आहे आणि त्याचा रिझल्ट मी खरंच सांगते तुम्हाला अमेझिंग मिळणार आहे. आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता बघा. तर बघू शकता आता मी कुठलाच मेकअप जो आहे तो फेसवरती केलेला नाहीये किंवा काही सुद्धा लावलेलं नाहीये, कारण की आता मी इथं बेसिक जो स्किन केअर रुटीन आहे तो मस्तपैकी फॉलो करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो करताना तेव्हा तुमचा फेस जो आहे तो एकदम नीट अँड क्लीन असला पाहिजे. एकदम असा काही लावायचं नाहीये, स्वच्छ असं करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्किन केअर रुटीन मधला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फेस वॉश. फेस हा आपला क्लीन असलाच पाहिजे. आता बघू शकता मी माझ्या स्किनवरती कुठलाच मेकअप केलेला नाहीये, कारण की मला छान असं स्किन केअर फॉलो करायचं आहे. तर बघू शकता आता प्रत्येकाचा स्किन प्रकार जो आहे तो हा वेगळा असतो. कोणाचा ऑइली असतो किंवा कोणाचा ड्राय असतो. तर आपला स्किन प्रकार जो आहे, स्किन टाईप जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे. त्यानुसारच आपल्याला प्रोडक्ट घ्यायचे आहेत. असं नाहीये की आपला स्किन टोन ऑइली आहे किंवा आपला स्किन खूप ड्राय आहे आणि आपण वेगळे प्रोडक्ट वापरतो तर त्याच्याने काही इफेक्ट होत नाही. आपला चेहरा जसंच तसं राहतो. इव्हन आपल्याला अजून स्किन प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. त्याप्रमाणेच आपल्याला स्किनवरती, आपल्या फेसवरती लक्षात घ्यायचं आहे की आपली स्किन खूप ड्राय आहे का, ऑइली आहे का. त्याप्रमाणेच आपल्याला छान असे प्रोडक्ट निवडायचे आहेत. आता इथं बघू शकता की म्हणाल की माझी स्किन खूप ड्राय आहे, तर तुम्ही एखादा छान असा माइल्ड जेंटल फेस वॉश निवडू शकता. जसं की इथं बघू शकता सेटाफिलचा जो आहे तो हा जेंटल ड्राय स्किन क्लिन्झर आहे, तो सुद्धा तुम्ही यूज करू शकता. किंवा हा निव्या डिलाइटचा स्पेशली मी वापरते तो मिल्क डिलाइटचा, हा सुद्धा खूप छान आणि स्मूथ असा फेस वॉश आहे. हा सुद्धा तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. किंवा तुम्ही एखादा कोणता वापरत असाल आणि तुमच्या स्किनला तो सूट होत असेल तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. मार्केटमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट आहेत तर तुम्ही चेक करू शकता. तसंच आता म्हणाल की माझी स्किन ऑइली आहे तर बघू शकता हा जो डर्माडेवचा फेस वॉश आहे तो सुद्धा वापरू शकता. हा ऑल स्किन टाईपला सुटेबल होतो. हा सुद्धा खूप छान आहे, तर हा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. किंवा सेटाफिलचं बघू शकता ऑइल फेस क्लिन्झर, वेगवेगळे सेटाफिलचे जसं आपली स्किन प्रकार असेल, स्किन टाईप असेल त्यानुसार सेटाफिलचे प्रोडक्ट सुद्धा खूप छान आहेत, ते सुद्धा तुम्ही फेस वॉश निवडू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपला फेस जो आहे तो नेहमी स्किन केअर रुटीन फॉलो करताना नीट अँड क्लीन असला पाहिजे, स्वच्छ असला पाहिजे. आणि नेहमी आपण लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सूट होणाराच फेस वॉश, आपल्या स्किनवरती जाणारा स्किन टाईपनुसारच फेस वॉश निवडायचा आहे, जेणेकरून आपल्याला काय होतं ना छान अशी हेल्प होते आणि आपली स्किन सुद्धा खूप छान आणि हेल्दी राहते. ते बघू शकता आपला जो छान असा फेस क्लीन झालेला आहे ना, आता आपल्याला सेकंड जे यूज करायचं आहे ते म्हणजे टोनर. आता इथे बघू शकता टोनर सगळेजण लावायचं, सगळ्यांनीच लावायचं असं काही नाहीये. जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर तुम्ही स्किप केला तरी चालेल, पण तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही टोनर हा नक्कीच यूज करा. कारण की काय होतं ना की आपल्या स्किनमधून आपले जे पोर्स आहेत ते ओपन असतात आणि त्याच्यामुळे काय होतं ना स्किनमधून आपल्या ऑइल बाहेर येत असतं. आणि टोनर काय काम करतं की आपले जे पोर्स आहेत ना त्यांना मिनिमाइज करण्याचं टोनर हे काम करतं. त्याच्यामुळे जे आपलं जे ऑइल प्रोडक्शन आहे ते थोडं कमी होण्यासाठी छान अशी आपल्याला हेल्प होते. तर टोनर हे ज्यांची स्किन जी खूप ऑइली आहे, तुम्हाला असं वाटत आहे की माझी स्किन खूप ऑइल सोडते, खूप असं एकदम ऑइली दिसतंय, तर त्यांनी जे आहे ते छान असं टोनर यूज करा. जेणेकरून काय होतं ना की टोनर यूज केलं तर आपले पोर्स जे आहेत ते मिनिमाइज होतात आणि आपलं ऑइल प्रोडक्शन जे आहे ते थोडंसं कमी होतं आणि तिथे आपल्याला आणि आपली ऑइली स्किन जी आहे ती थोडी कमी होते.
तर तुम्ही आता इथे जे टोनर आहे ते तुम्ही प्लमचं सुद्धा टोनर यूज करू शकता. हे सुद्धा खूप छान असं टोनर आहे. हे मी स्पेशली स्वतः यूज सुद्धा केलेलं आहे. किंवा तुम्हाला तुमच्याकडे दुसरं एखादं कोणतं टोनर नसेल तर तुम्ही छान असं रोज वॉटर सुद्धा टोनर बनवून लावू शकता. त्याच्याने सुद्धा खूप छान असा आपल्याला फरक पडतो. आणि बघू शकता आता माझी स्किन जी आहे ती नॉर्मल आहे, त्याच्यामुळे मी इथं रोज वॉटर यूज करते. शक्यतो मला असं वाटत असेल कधी की ऑइल वगैरे वाटतंय चेहऱ्यावरती, तर माझी कंबाईन थोडी स्किन आहे, कधी ऑइल वाटतं कधी ड्राय वाटतं, तर मी ते कधी असं वाटलं तर टोनर सुद्धा यूज करते किंवा रोज वॉटर सुद्धा कधी मी चेहऱ्यावरती लावत असते. तर मी हा जो आहे तो डाबर गुलाबरीचा छान असा रोज वॉटर घेतलेला आहे. ते छान असं हातावरती घेऊन छान असं स्किनवरती लावून घेणार आहे. फेसवरती छान असं अब्झॉर्ब करणार आहे. तर आपण आता इथे छान असं टोनर लावलेलं आहे आणि टोनर लावल्यावरती आपल्या चेहऱ्यावरती हायड्रेशनची, आपल्या चेहऱ्याला जी आहे ती हायड्रेशनची गरज असते. तर इथे मॉइश्चरायझर हे आपल्याला लावायचंच आहे, अजिबात स्किप करायचं नाही. आता इथे मॉइश्चरायझर, आता इथे बघू शकता आपल्याला इतके सारे मॉइश्चरायझर अवेलेबल आहेत, इतके सारे मार्केटमध्ये वेगवेगळे मॉइश्चरायझर अवेलेबल आहेत. तर तुम्ही इथे तुमच्या स्किन टोनला जाणारा छान असं एखादा मॉइश्चरायझर निवडून तुम्ही तो स्किनला लावायचा आहे. तर इथे बघू शकता हा जो आहे तो प्लमचा मी हा घेतलेला आहे, राईस वाटर अँड नाइसिनिमाइड 2% वाला क्लिअर मॉइश्चरायझर जेल क्रीम आहे. तर इथे हा मी घेतलेला आहे, हा ऑल स्किन टाईपला जातो. तर तुम्ही इथे तुमच्या स्किननुसार तुम्ही छान असा मॉइश्चरायझर निवडू शकता. तर चला मी लावून घेते. ज्यांची ड्राय वगैरे स्किन असेल ना त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे, खूप छान आहे आणि असा लिक्विड मध्ये आहे. तर खूप छान असं मॉइश्चरायझर लावल्यावरती आपल्या चेहऱ्याला ना छान असा वेगळाच ग्लो येतो, एक वेगळीच चमक येते आणि खूप छान असा आपला चेहरा जो आहे तो असा एकदम फ्रेश दिसतो. बघू शकता छान अशी चमक येते आपल्या चेहऱ्यावरती. तर मॉइश्चरायझर हे सगळ्यांनी लावायचं आहे. अगदी ऑइली स्किन असू दे तुमची, ड्राय स्किन असू दे, कंबाईन स्किन असू दे, कोणाची कशी स्किन असेल त्या स्किन टोननुसार आपल्याला मॉइश्चरायझर हा आपल्या चेहऱ्यावरती लावायचाच आहे. त्याने काय होतं ना की आपल्याला छान असा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते आणि आपली स्किन जी आहे ती छान अशी ग्लोईंग तर दिसते, सोबतच छान अशी हेल्दी आणि फ्रेश राहण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. तर बघू शकता किती छान असं एकदम चेहऱ्यावरती चमक आलेली आहे मॉइश्चरायझरमुळे. तर बघू शकता छान असा आपला जो आहे मॉइश्चरायझर मस्तपैकी लावून झालेला आहे. आणि ती बघू शकता तुमची जर स्किन ऑइली असेल तर तुम्ही हा एक न्यूट्रोजेनाचा छान असा मॉइश्चरायझर येतो. हा वॉटर बेस आहे. ज्यांची स्किन खूप ऑइल वगैरे सोडत असते, जास्त ऑइल असतं, त्यांनी हा वॉटर बेस छान असा मॉइश्चरायझर लावा. त्यांना खूप सारा इफेक्ट खूप छान असा फरक जाणवेल. तर हा न्यूट्रोजेनाचा वॉटर बेस छान असा मॉइश्चरायझर आहे, हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. किंवा तुमची स्किन जर नॉर्मल असेल तर तुम्ही हा निव्याचा सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे, हा सुद्धा खूप छान आहे, हा सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. हा सुद्धा मी भरपूर वेळा यूज केलेला आहे, ह्याचा सुद्धा रिझल्ट खूप छान असा आहे. तर स्पेशली हा सुद्धा मला आवडतो. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की प्लमचा जो आहे हा सुद्धा खूप छान आहे. तर हा सुद्धा तुम्ही मॉइश्चरायझर नक्कीच ट्राय करू शकता. तसेच चौथा आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे सनस्क्रीन. सनस्क्रीन ही अजिबात अवॉइड करायची नाहीये. मॉइश्चरायझर लावल्यावरती तुम्हाला सनस्क्रीन ही लावायचीच आहे. आता तुम्ही म्हणाल की मी बाहेर जाते किंवा बाहेर जातच नाही, मग मी बाहेर गेले नाही तर सनस्क्रीन लावायची काय गरज आहे. पण असं अजिबात करायचं नाहीये, कारण की घरामध्ये आपण कुठून ना कुठून, खिडकीतून म्हणा, दरवाजातून म्हणा, आपल्याला UV रेज येतच असतात. किंवा आपण हाऊसवाईफ असल्यामुळे काय होतं, आपण सतत किचनमध्ये असतो, किचनमध्ये काम करत असतो, त्याच्यामुळे जी हीट आपल्या बॉडीवरती येते, जेवण बनवताना जी स्किनवरती येते, त्याच्यामुळे आपल्या स्किनला हार्म होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला सनस्क्रीन ही लावायचीच आहे. अगदी तुम्ही SPF कमी असलेली लावा, SPF 30 न लावता तुम्ही SPF 51 वगैरे लावा किंवा 20 लावा, जी आहे ती लावा, पण सनस्क्रीन ही अजिबात अवॉइड करायची नाही. ते बघू शकता
इथे बघू शकता मी ही जी ॲक्वालॉजिकाची सनस्क्रीन आहे ती लावते. ही सुद्धा खूप छान आहे. ही ऑल स्किन टाईपसाठी छान आहे. ही 50+ आहे. बाहेर जात असाल तर तुम्ही ही नक्कीच लावू शकता, किंवा घरात असाल तर हे जे 30+ वगैरे तुम्ही यूज करू शकता. किंवा जर तुम्ही घरातच असाल तर तुम्ही लॅक्मेची 9 to 5 ची ही सुद्धा छान अशी सनस्क्रीन लावू शकता. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही ही लॅक्मेची ही सुद्धा सनस्क्रीन लावू शकता. आणि जर तुमची स्किन कंबाईन असेल किंवा ऑइली असेल किंवा ड्राय असेल तरी तो सुद्धा तुम्ही ही ॲक्वालॉजिकाची क्रीम जी आहे ती सनस्क्रीन जी आहे ती यूज करू शकता. ही दोन्ही ही ऑल स्किन टाईपला छान अशी सूट होते. तर ही मी बघू शकता कंटिन्यू ही वापरते आणि खरंच ह्याच्याने खूप छान असं माझा जो चेहरा आहे तो छान असा प्रोटेक्ट राहतो. तर इथे मी ही ॲक्वालॉजिकाची रेडियन्स डेली सनस्क्रीन जी आहे ती यूज केलेली आहे. ही SPF 50+ आहे. बाहेर जाताना तर ही मी नक्कीच आवर्जून लावते. तर इथे बघू शकता मी छान अशी सनस्क्रीन जी आहे ती लावलेली आहे. कारण की काय होतं ना की आपण जरी घरात असलो तरी सूर्याचे किरण जे आहेत ते आपण गॅलरीत जातो म्हणा किंवा बाहेर दरवाजामध्ये जातो किंवा थोडंसं घरातली इकडे तिकडे कामं करताना आपल्यावरती सूर्याची किरणंही पडतातच. त्याच्यामुळे आपली स्किन जी आहे ती डॅमेज होऊ शकते. तर ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी अगदी तुम्ही घरात असाल तरी तुम्हाला सनस्क्रीन ही लावायचीच आहे. आणि बाहेर जातात अगदी मिनिमम म्हणजे SPF 30+ वगैरे लावली घरात तरी चालेल. आणि बाहेर जाताना SPF 50+ सुद्धा तुम्ही लावू शकता. आणि जसं की आपले हे ओपन पार्ट्स आहेत, हात आहेत म्हणा किंवा पाय आहेत, ह्यांना सुद्धा सनस्क्रीन लावायची आहे आणि त्यांना डॅमेज होण्यापासून छान असं वाचवायचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या छान अशा फॉलो करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं की आपण चेहऱ्याला जितकं छान असं स्किन केअर केलेलं आहे तसंच ओठांचं सुद्धा स्किन केअर करायचं आहे. तर एखादा टिंटेड लिप बाम जो छान असा लिप बाम आहे, तुम्हाला घरात लिपस्टिक लावायची नसेल तर तुम्ही छान असं डेली लिप बाम लावा. जेणेकरून काय होतं ना की आपले ओठ सुद्धा तितके छान दिसायला लागतात. आणि तर इथे मी कलर स्ट्रोकचा छान असा टिंटेड लिप बाम लावलेला आहे. तो इथे तुम्ही कोणताही यूज करू शकता जो तुम्ही रेग्युलर यूज करत असाल तो. तर बघू शकता फक्त आपण जो स्किन केअर रुटीन केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती बघू शकता किती छान चमक आलेली आहे. आणि छान असा आपला चेहरा जो आहे तो ग्लोईंग दिसण्यासाठी छान अशी मदत होते. अगदी आपल्याला ह्या बेसिक ज्या 5 स्टेप्स आहेत त्या छान अशा फॉलो करायच्या आहेत. आणि तुम्ही घरात असाल, अगदी तुम्ही म्हणाल की मला वेळ नाही आहे, मला हे कामं असतात ते कामं असतात, तर कामं तर आपल्याला आयुष्यभर असणारच आहेत. फक्त डेली 15 मिनिटं तुम्ही छान असं स्वतःचं स्किन केअरसाठी द्या. आणि तुम्ही मला 15 दिवसानंतर फक्त हा छान असं रुटीन फॉलो करा. फक्त 15 दिवस तुम्ही फॉलो करा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला स्पेशली कमेंट करा की म्हणा की ताई मला हा असा छान असा रिझल्ट मिळालेला आहे. मी आवर्जून सांगते तुम्हाला खरंच खूप फरक जाणवेल. आणि फक्त तुम्ही 15 दिवस जो आहे तो छान असा रेग्युलर तुम्ही जो आहे तो हा स्किन केअर रुटीन फॉलो करा. तुमचा स्वतःला विश्वास बसणार नाही इतका छान असा रिझल्ट मिळेल. आपली स्किन जी आहे ते छान अशी ग्लोईंग दिसण्यासाठी, तसंच हेल्दी दिसते आणि एजिंग सेन्स जे आहे ते कमी दिसण्यासाठी सुद्धा छान अशी मदत होते. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जेणेकरून असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या. थँक्यू.